नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आता आपण आहोत. जे शिवाजी पार्क संध्याकाळच्या वेळी अनेक विद्यार्थी असतील किंवा इथले जे मुंबईकर असतील रोज वॉक करणारे, त्यांनी भरलेलं आपल्याला दिसतं. तेच शिवाजी पार्क आज आपल्याला इथे पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पाहायला मिळत आहे. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये जेन झीची मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत आहेत. दिल्लीत जे आंदोलन झालं त्याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळतात आणि इतका कडक पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे. कशा प्रकारे कुठे कुठे शिवाजी पार्कात आपल्याला पोलीस पाहायला मिळतात. पहिल्यांदा तर मागे माझ्या या बाजूला तुम्ही जर बघितलं तर इकडे पोलीस बंदोबस्त आहे. दुसरीकडे पोलीस व्हॅन सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. या बाजूला तुम्ही जर बघितलं जिथे खरं तर शिवाजी पार्कात अनेक जण येत असतात तिथे एक पोलीस व्हॅन आहे. तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे आपण पार्कात एंटर करूयात आणि एंट्री केल्यानंतर इकडे आंदोलक का दिसत नाहीत. खरं तर रोज आंदोलक 4-5च्या वेळेला इथे जमा होतात, पण पोलीस जो दिसेल त्या आंदोलकाला ताब्यात घेत आहे आणि त्याला घेऊन जात आहेत. तिकडे त्याला नंतर ते सोडून देत असतील, पण आत्ता इथे आंदोलक नाही आहेत कारण इतके पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या आंदोलकांना इथे फिरूच देत नाही आहेत. आत आपण गेलो तर आत सुद्धा कसा पोलीस बंदोबस्त आहे, नेमके कुठे कुठे पोलीस आहेत. खरं तर सुरुवातीला जेव्हा आम्ही इथे 5-6 वाजता आलो सगळ्या गोष्टी कव्हर करायला, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतात. पुढे पण बघा तुम्ही, इथे जे पोलीस बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवाजी पार्काच्या पूर्ण एरियामध्ये पूर्ण हा राऊंड आम्ही फिरलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 2-2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला 5 ते 6 पोलीस अधिकारी इथे बसलेले पाहायला मिळतात. आंदोलन थोड्या वेळा आधी झालं आणि या आंदोलनामध्ये आपण बघितलं की अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पुढे सुद्धा आपण जाऊ, जसं की मी तुम्हाला सांगितलं 2 मिनिटाच्या अंतरावर पण नाही. बघा किती स्पेस नंतर आता इथे तुम्हाला पोलीस अधिकारी दिसतात. पुढे जाऊन बघा, पुढे आपण गेलो तर पुढे सुद्धा आपल्याला दिसतंय की 2 पोलीस अधिकारी पुढे सुद्धा आहेत. हा पूर्ण एरिया, हा पूर्ण राऊंड जर तुम्ही फिरलात शिवाजी पार्काचा, सगळ्याच ठिकाणी आपल्याला दिसेल की मोठा असा पोलीस बंदोबस्त सगळ्याच ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी एंट्रीलाच जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा सुद्धा 5-6 पोलीस अधिकारी प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. शिवतीर्थाच्या समोर सध्या आम्ही आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता राज ठाकरेंचं निवासस्थान आहे तिथे. आणि इथे पोलीस व्हॅन बघा, ही समोर एक व्हॅन दिसते, त्याच्या साईडला तो सगळा पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतोय. आणि त्याच्या पुढे, या व्हॅनच्या पुढे अजून एक तिथे व्हॅन आहे लगेच, तिथे सुद्धा आपल्याला पोलीस पाहायला मिळत आहेत. ही परिस्थिती एवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची पोलिसांवर आली कारण जी आंदोलनं आपल्याला पाहायला मिळत आहेत, या आधी झालं, संध्याकाळी सुद्धा एक आंदोलन झालं, 4 वाजता काल जे आंदोलन पाहायला मिळालं मुंबईमध्ये, त्यामुळे आता पोलीस आपल्याला दिसत आहे की पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय. आणि हा अख्ख्या शिवाजी पार्कातील एरियात आपल्याला पाहायला मिळतोय कारण इथं गेले 2 दिवस आंदोलन झालं, अनेक मोठा मोर्चा निघाला, जेनझीचा अनेक विद्यार्थी होते, अनेक तिथे आपल्याला तरुणाई पाहायला मिळाली आणि 20, 25, 30, 32 या वयाची सुद्धा लोक तिथे आपल्याला पाहायला मिळाली. ही सगळी परिस्थिती आपल्याला प्रत्येक शिवाजी पार्कातील प्रत्येक रोडवर पाहायला मिळेल. ही व्हॅन आहे, तिच्या पुढे सुद्धा एक व्हॅन आहे तुम्ही जर बघितले तर. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन, जे त्यांचं जे आंदोलन आहे किंवा जो त्यांचा मोर्चा आहे, ज्या ते घोषणा देतात, ते सगळं करू नये किंवा त्यांनी जर ते केलं तर त्यांना त्या व्हॅनमध्ये टाकलं जाईल आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं जाईल. हा सगळा इथला बंदोबस्त आहे. आत्ता सध्या इथे शांतता आहे. गेले 2 दिवस इथे मोठ्या प्रमाणात आंदोलनं होती. 26 तारखेला सुद्धा एक मोठा मोर्चा निघणार आहे ज्याची घोषणा केलेली आहे ठाकरेंनी, आणि तेव्हा पाहणं महत्त्वाचं असणार आहे की मुंबईकर या मोर्चाला कसा प्रतिसाद देतात. पण सध्या तरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त शिवाजी पार्कात आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन आदित्य कासारेसह पूजा सोनावणे, लोकमत.